नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, आपला MMP सुरू आहे. ओके, डिफरन्शियल इक्वेशन आपलं ओके झालं आहे. ओके, त्यानंतर भरपूर सारा सिलेबस आपल्याला शिकायचा आहे. ओके, तर बघा, आजच्या या MMPच्या 13व्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन कॉन्सेप्ट शिकूया. ओके, तर बघा, आपण वेळ न वाया घालवता, कारण की हा कॉन्सेप्ट थोडा इंटरेस्टिंग आहे. माझा तर इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला पण हा कॉन्सेप्ट इंटरेस्टिंग राहील. ओके, म्हणजे 1 ते 2 जवळपास या कॉन्सेप्टवर काही ॲप्लिकेशन्स आहे. सगळ्या गोष्टी शिकायला कॉन्सेप्टला थोडा वेळ लागणार आहे. ओके, म्हणजे 2 लेक्चर तरी आपल्याला कॉन्सेप्टवर द्यावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला या कॉन्सेप्टवर चांगली वर्कशीट मिळणार, सॉल्व करा. आणि पेपर सेटरचा पण हा आवडीचा टॉपिक राहू शकतो. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. ओके, तर बघा, आपण जो आज कॉन्सेप्ट शिकत आहे त्या कॉन्सेप्टचं नाव आहे मॅक्झिमा अँड मिनिमा. मॅक्झिमा अँड मिनिमा अतिशय इंटरेस्टिंग, माझा तर अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ओके, याच्यात छोटं मग, कारण की असे काही यावर क्वेश्चन्स विचारू शकतात, अतिशय छोटे क्वेश्चन्स आहे. ओके, त्यामुळे यावर मे बी प्रॉबॅबिलिटी 2 मार्कासाठी हा क्वेश्चन त्या पेपर सेटिंगचा आवडीचा राहू शकतो, त्यामुळे विचारू शकतो. तुम्ही गेट कोणताही पेपर घ्या, नेट सेट गेट सेट कोणताही घ्या, क्वेश्चन हा दिसणार म्हणजे दिसणार. अतिशय इझी कॉन्सेप्ट आहे. ओके, सर्वप्रथम आपण काय करू, याचं तुम्हाला मी चांगलं इंट्रोडक्शन देणार. ओके, याची जनरल माहिती देणार की कसं आपल्याला जनरली जावं लागणार आहे. ओके, जसं की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस, जसं की आपण डिफरन्शियल इक्वेशनमध्ये पण सर्वप्रथम मी एक्झाम्पल्स, एखादा टाईप किंवा एखादा नवीन कॉन्सेप्ट घेण्याची सर्वप्रथम मी जनरल माहिती सांगतो आणि तो जनरली कसा सॉल्व करायला पाहिजे. ओके, या गोष्टी मी तुम्हाला सर्वप्रथम एक्सप्लेन करत असतो. त्यानंतरच आपण एक्झाम्पल्सकडे काय होतो वळतो. ओके, तर बघा, हा कॉन्सेप्ट शिकायला आपल्याला थोडी ग्राफची गरज आहे. बघा, हा एक्स ॲक्सिस घेऊन घ्या, हा वाय ॲक्सिस घेऊन घ्या. ओके, तर बघा, ग्राफ असा ड्रॉ करत आहे मी. ठीक आहे, काही हरकत नाही. आता बघा, या ग्राफवर मी 3 पॉईंट्स काढतो. सर्वप्रथम हा पॉईंट, ओके, त्यानंतर हा, ओके, त्यानंतर हा पॉईंट, काही हरकत नाही. आता बघा, ओके, तर या पॉईंटला काय म्हणायचं. आता हे जे झाले ना, हे झाले एक्स्ट्रीमम पॉईंट्स. ओके, हा झाला. ओके, त्यानंतर हा झाला. ओके, त्यानंतर याला नाही म्हणू शकत आपण एक्स्ट्रीम पॉईंट्स. ओके, तर बघा, हे 2 झाले एक्स्ट्रीम पॉईंट्स. ओके, तर या पॉईंटला म्हणायचं, एक मिनिट, या पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ मॅक्सिमा. और अनस्टेबल पॉईंट. बघा, सर्वप्रथम मी लिहितो, याला का बरं पॉईंट ऑफ मॅक्सिमा म्हणायचं, का बरं पॉईंट ऑफ मिनिमा म्हणायचं, सर्व गोष्टी एक्सप्लेन करूया आपण. ओके, याला म्हणायचं पॉईंट ऑफ मिनिमा और स्टेबल पॉईंट. ओके, आणि या थर्ड पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. ठीक आहे. आता बघा, आता याला मी का बरं पॉईंट ऑफ मिनिमा म्हणत आहे किंवा का बरं मी स्टेबल पॉईंट म्हणत आहे. बघा, सपोज या पॉईंटला, असं कन्सिडर करा की हा एक मार्बल आहे. ओके, या मार्बलला मी या डायरेक्शनने काय करतो, डिस्प्लेस करतो. ओके, जर मी या डायरेक्शनने याला डिस्प्लेसमेंट केलं तर हा काय करणार, इकडे असा ट्रू फ्रो. ओके, मागे पुढे मोशन परफॉर्म करणार आणि जोपर्यंत त्याची एनर्जी संपणार नाही तो ट्रू फोर मोशन परफॉर्म करणार. एकदा की त्याची एनर्जी संपली, ओके, एकदा का त्याची एनर्जी संपली तर तो परत याच पॉईंटला येऊन चालला. एनर्जी संपल्यानंतर तो ट्रू फोर मोशन परफॉर्म करणार, त्यानंतर परत तो इथंच येत आहे. म्हणजे तो कसा आहे रे, स्टेबल पॉईंट आहे. कसा आहे हो, स्टेबल. ठीक आहे, त्याला तुम्ही थोडंफार डिस्प्लेसमेंट करू शकता. ओके, सपोज एखादा मार्बल कन्सिडर करा ना. सपोज आपल्याकडं असं गोल कटोरा आहे. ओके, त्या गोल कटोरामध्ये सपोज आपण मार्बल सोडला. ओके, तर तो मार्बल काय करणार हो, ट्रू फ्लो मोशन परफॉर्म करणार. तो काय करणार, ट्रू फ्लो मोशन परफॉर्म करणार. परंतु ट्रू फ्लो मोशन कधीपर्यंत परफॉर्म करणार, जोपर्यंत त्याच्याकडे काहीतरी एनर्जी आहे.
ओके, जेव्हा त्याची एनर्जी संपणार, ओके, तो परत याच पॉईंटला काय होऊन जाणार, स्टेबल, शांत होऊन जाणार तोपर्यंत. मग जोपर्यंत आपण पुन्हा त्याला एक्सटर्नल डिस्प्लेसमेंट किंवा एक्सटर्नल फोर्स नाही लावणार तोपर्यंत तो परत ट्रू फ्लो मोशन परफॉर्म करणार नाही. इथं लक्षात, आफ्टर त्याचं ट्रू फ्लो मोशन परफॉर्म झाल्यानंतर तो एका पॉईंटला काय होत आहे, स्टेबल होत आहे, स्थिर होत आहे. ओके, म्हणून त्या पॉईंटला काय म्हणायचं, पॉईंट ऑफ मिनिमा ऑर स्टेबल पॉईंट. गॉट इट. ओके, याबद्दलची माहिती क्लिअर झाली. आता वळूया दुसऱ्या पॉईंटकडे, या पॉईंटकडे. आता तुम्ही लक्षात घ्या, ओके, तोच कटोरा, जो कटोरा, ज्या कटोरामध्ये आपण हे मार्बल टाकलं होतं त्याला आपण काहीतरी डिस्प्लेसमेंट केलं होतं, तो डिस्प्लेसमेंट करून मग त्या जागेवर उलटा आला. ओके, सपोज तेच कटोरं सपोज आपण उलटं ठेवलं, ओके, सपोज त्या कटोरावर सपोज आता तोच पॉईंट ठेवला. ओके, सपोज या पॉईंटला मी या डायरेक्शनने फोर्स लावलं तर काय होणार हो, हा असा कुठेतरी जाऊन पडून जाणार. कुठेतरी सपोज या डायरेक्शनने फोर्स लावला तर तो इकडे पडणार, या डायरेक्शनला नाही तिकडे पडणार. मग तो स्टेबल आहे का हो, म्हणजे डिस्प्लेसमेंट केल्यावर तो ट्रू फ्लो मोशन परफॉर्म करू शकत आहे का हो, म्हणजे आपण फोर्स लावल्यावर तो ट्रू फ्लो मोशन नाही, तो पडून गेला. आपण त्याला फोर्स लावल्यावर तो डिस्प्लेसमेंट नाही होत आहे, ट्रू फ्लो मोशन परफॉर्म नाही करत आहे या पॉईंटला, तो कुठेतरी पडून चालला. दॅट इज वाय दिस इज कॉल्ड ॲज अनस्टेबल पॉईंट ऑर पॉईंट ऑफ मॅक्सिमा. येत आहे लक्षात बेटा. ओके, काहीतरी फोर्स लावल्यानंतर एखादा पॉईंट ट्रू फ्लो मोशन परफॉर्म नाही करत आहे, तो कुठेतरी पडून चालला. जसं की टेकडीवर. ओके, टेकडीवरून सपोज आपण टेकडीवर चढलो, ठीक नाही, सपोज अशी टेकडी आपण टेकडीवर चढलो, सपोज आपण इथून एखाद्या गोट्याला धक्का दिला, तो तर पडूनच जाणार ना बेटा, तो कुठे थांबणार आहे. ओके, तर याला काय म्हणायचं हो, पॉईंट ऑफ मॅक्सिमा. काय म्हणायचं हो, पॉईंट ऑफ मॅक्सिमा ऑर अनस्टेबल पॉईंट. इथे लक्षात. आता लक्षात घ्या, या स्टेबल पॉईंट स्टेबल पॉईंट अँड अनस्टेबल पॉईंट. ओके, या दोघांनाही आपण काय म्हणू शकतो, आपण एक्स्ट्रीमम पॉईंट्स. इथे लक्षात, म्हणजे हा पण पॉईंट ऑफ एक्स्ट्रीमम झाला, हा पण पॉईंट ऑफ एक्स्ट्रीमम झाला, परंतु हा पॉईंट ऑफ एक्स्ट्रीमममध्ये कोणता आहे, अनस्टेबल पॉईंट आहे किंवा पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे. ओके, हा कोणता आहे, हां ठीक आहे, एक्स्ट्रीमम पॉईंट्स दोन्ही आहे, लक्षात येत आहे, एक्स्ट्रीमम पॉईंट दोन्ही आहे, पॉईंट ऑफ मॅक्सिमा पण एक्स्ट्रीमम आहे, पॉईंट ऑफ मिनिमा पण एक्स्ट्रीम आहे, परंतु या पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ मॅक्सिमा किंवा अनस्टेबल पॉईंट. ओके, या पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ मिनिमा ऑर स्टेबल पॉईंट. ओके, दोन्ही एक्स्ट्रीमम आहे, दोन्हीला आपण एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज म्हणू शकतो, एक्स्ट्रीमम पॉईंट्सही म्हणू शकतो. ओके, दोन्ही पॉईंट्सला आपण एक्स्ट्रीमम पॉईंट्स म्हणू शकतो, एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज म्हणू शकतो, परंतु त्या दोनमध्ये कोणता पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे आणि कोणता पॉईंट ऑफ मिनिमा आहे. ओके, हा झाला बेटा पॉईंट ऑफ मिनिमा, दॅट इज ऑर स्टेबल पॉईंट, अँड दिस इज नथिंग बट पॉईंट ऑफ मॅक्सिमा, दॅट इज अनस्टेबल पॉईंट. गॉट इट अप टू दिस, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, बघा मग आता याला काय म्हणायचं, ओके, याला म्हणायचं बेटा पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. ओके, नायदर मॅक्सिमा नॉर मिनिमा. ओके, जो पॉईंट ऑफ मॅक्सिमा पण नाही आणि पॉईंट ऑफ मिनिमा पण नाही, कारण की तो तशा पोझिशनला उभाच नाही, त्याची लोकेशनच वेगळी आहे. ओके, ना हा पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे, ना हा पॉईंट ऑफ मिनिमा आहे, येत आहे लक्षात बेटा. आलं काय, अशा प्रकारचे 3 पॉईंट्सची तुम्हाला या मॅक्सिमा आणि मिनिमाच्या कॉन्सेप्टमध्ये गरज असणं आवश्यक आहे. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बघा आता आपल्याला असं लक्षात येणार की मग सपोज एखादा जर आपल्याला फंक्शन दिलं तर मग आपण ओळखायचं कसं, आहे की नाही, हा पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे, हा पॉईंट ऑफ मिनिमा आहे, हा पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन आहे. ठीक आहे, तर बघा हे एक जनरल इंट्रोडक्शन होतं ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमधलं. ओके, म्हणजे या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, याला हे म्हणतात. ओके, तर आता बघा बेटा, आता बघूया जनरली. ओके, सपोज बघा, आता मी घेतो पेन. ठीक आहे,
आता सपोज तुम्हाला एखादं फंक्शन दिलेलं आहे, ओके, एफ ऑफ एक्स नावाचं काहीतरी फंक्शन दिलं आहे, ओके. मग आता आपल्याला एक्स्ट्रीमम पॉईंट्स काढायचे आहे, ओके, एक्स्ट्रीमम पॉईंट्स काढायचे आहे. तर एक्स्ट्रीमम पॉईंट्स कसे काढायचे बघा, हाऊ टू फाइंड एक्स्ट्रीमम पॉईंट्स, ओके. आता एक्स्ट्रीमम पॉईंट्स म्हणजे त्याच्यात दोन्ही आले बेटा. एक्स्ट्रीमम पॉईंट्स म्हणजे दोन्ही आले, पॉईंट ऑफ मॅक्सिमा और पॉईंट ऑफ मिनिमा, ओके. तर बघा आता एक्स्ट्रीमम पॉईंट्स कसे फाइंड आउट करायचे. आता हा जो काही फंक्शन असतो गिवन फंक्शन, याचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, ओके, आणि त्याला पुट करायचं 0. इथं लक्षात बेटा काय करायचं, जो काही गिवन फंक्शन राहतो त्या गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि इक्वल्स टू 0 पुट केला, ओके. इक्वल्स टू 0 पुट केल्यावर सपोज तुमच्याकडे 2 पॉईंट आले, सपोज 3 पॉईंट आले, एक्स इक्वल्स टू ए, एक्स इक्वल्स टू बी आणि एक्स इक्वल्स टू सी, ओके. एक्स इक्वल्स टू ए, एक्स इक्वल्स टू बी, एक्स इक्वल्स टू सी, ओके. आता बघा मग यामधला कोणता पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे, कोणता पॉईंट ऑफ मिनिमा आहे किंवा कोणता पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन आहे. इथे पण अडचण आली ना, आहे की नाही. ठीक आहे, तुम्ही एक्स्ट्रीमम पॉईंट्स तर फाइंड आउट केले, ओके. हे तिन्ही पण काय झाले बेटा, एक्स्ट्रीमम पॉईंट्स आले, ओके. परंतु यापैकी आता मग कोणता पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे, कोणता पॉईंट ऑफ मिनिमा आहे, कोणता पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन आहे. ठीक आहे, फर्स्ट एखादा जर गिवन फंक्शन दिलेला राहिला, तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 पुट केला. सपोज आपण त्या फंक्शनमधून डेरिव्हेटिव्ह 0 पुट केल्यानंतर 3 पॉईंट्स मिळाले. परंतु आता हे तिन्ही एक्स्ट्रीमम पॉईंट्स आहे ना, परंतु त्या एक्स्ट्रीमम पॉईंट्समध्ये आता मला ओळखायचं आहे की कोणता पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे, कोणता पॉईंट ऑफ मिनिमा आहे किंवा कोणता पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन आहे. तर बघा बेटा सपोज, ओके, बघा आपण तिन्ही स्टेजेस शिकू, ओके. पॉईंट ऑफ मिनिमा, ओके, आणि पॉईंट ऑफ मॅक्सिमा अँड पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. बघा अतिशय इझी आहे. बघा ही जनरल मेथड आहे. मी तुम्हाला सर्वप्रथम जनरल मेथड शिकवत आहे. एकदा की जनरल मेथड झाली, मग जसे मी एक्झाम्पल घेणार तशा या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार, ओके. आता बघा पॉईंट ऑफ मिनिमासाठी काय करायचं, ओके, त्या फंक्शनचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, ओके. नंतर काय करायचं बेटा, डबल डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर, ओके, नंतर एक्सची व्हॅल्यूज टाकायची. सपोज आता मी काय केलं, एक्स इक्वल्स टू ए पुट केलं, ओके. डबल डेरिव्हेटिव्ह घेतला, डबल डेरिव्हेटिव्हमध्ये एक्स इक्वल्स टू ए पुट केला. सपोज ती व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली, तर तो कोणता पॉईंट झाला रे, पॉईंट ऑफ मिनिमा. विच पॉईंट ऑफ मिनिमा, ओके. सपोज आलं लक्षात बेटा, सपोज मी एक्स इक्वल्स टू ए पहिल्यांदा चूज केला होता, कोणताही टाकू शकतो. डबल डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला तिन्ही पॉईंट टाकायचे, ओके. सपोज मी इथे पण डबल डेरिव्हेटिव्ह घेतला, ओके. डबल डेरिव्हेटिव्ह घेतला, त्यानंतर त्या डबल डेरिव्हेटिव्हमध्ये मी एक्स इक्वल्स टू बी टाकला. मग माझ्या असं लक्षात आलं की डबल डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू किती आली, निगेटिव्ह. मग तो कोणता पॉईंट झाला, पॉईंट ऑफ मॅक्सिमा. जर डबल डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह व्हॅल्यू देत आहे तर तो कोणता झाला, पॉईंट ऑफ मिनिमा. डबल डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह व्हॅल्यू देत आहे तर पॉईंट ऑफ मॅक्सिमा. जर डबल डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला व्हॅल्यू काय देत असेल, बघा डबल डेरिव्हेटिव्ह घेतला, एक्स इक्वल्स टू सी, तिसरी व्हॅल्यू पुट केली मी, ओके. जर ही व्हॅल्यू जर 0 आली, सो दॅट इज नथिंग बट पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. इथं लक्षात बघा जनरल मेथड आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जनरली मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ओके. जेवढं तुम्हाला कॅप्चर होते तेवढं कॅप्चर करा. आणि मी जेव्हा एक्झाम्पल देणार 101% सांगतो, 101% तुम्हाला समजणार, म्हणजे समजणार, नक्कीच समजणार, ओके. तर बघा पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो, ओके. बघा तुम्हाला तो ग्राफिकलबद्दल काही सांगण्याचा आता विषयच नाही राहिला, तुम्हाला तो इझिली समजून गेला, ओके. मग आता मी तुम्हाला त्या ग्राफ्समध्ये सांगितलं की कोणता पॉईंट ऑफ मॅक्सिमा राहायला पाहिजे, कोणता पॉईंट ऑफ मिनिमा राहायला पाहिजे आणि कोणता पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन्स राहायला पाहिजे, ओके. तर त्या तिघांनाही आपण काय म्हणतो, एक्स्ट्रीमम पॉईंट्स. त्या तिघांनाही काय म्हणू शकतो आपण, एक्स्ट्रीमम पॉईंट. पॉईंट ऑफ मॅक्सिमा पण एक्स्ट्रीमम पॉईंट आहे, पॉईंट ऑफ मिनिमा पण एक्स्ट्रीमम पॉईंट आहे आणि पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन पण काय हो, एक्स्ट्रीमम पॉईंट्स. आलं लक्षात. मग आता हे एक्स्ट्रीमम पॉईंट्स फाइंड आउट कसे करायचे, ओके. तर काय राहतो ना, जो काही आपला गिवन फंक्शन राहतो, ओके, त्या गिवन फंक्शनला डिफरन्शिएट करायचं आणि इक्वल्स टू 0 पुट करायचं.
की नाही. जो काही आपला गिवन फंक्शन राहतो त्या गिवन फंक्शनला काय करायचं, डिफरन्शिएट. ओके, फर्स्ट ऑर्डर म्हणजे एकदाच डिफरन्शिएट करायचं, त्यानंतर काय करायचं, 0 पुट करायचं. 0 पुट केल्यानंतर सपोज आपण हे जनरली घेत आहे. ओके, कधी कधी 1 पण व्हॅल्यू येऊ शकते, कधी कधी 2 पण व्हॅल्यू येऊ शकते, कधी 3. ते डिपेंड्स आहे, ते फंक्शनवर डिपेंड आहे की फंक्शन कोणत्या ऑर्डरचं आहे. येत आहे लक्षात बेटा. ओके, फंक्शन जर 2 ऑर्डरचा असेल, एक ते डिपेंड आहे. ओके, कोणत्या ऑर्डरचा फंक्शन आहे त्यावर डिपेंड आहे, किंवा त्या फंक्शनचं काय पॉवर आहे, फंक्शनवर डिपेंड आहे की तो किती व्हॅल्यू, तो 1, 2, 3, 4, 5 किंवा 1, 2 काही पण व्हॅल्यूज देऊ शकतो. ओके, मी पण जनरली कन्सिडर केलं की या फंक्शननं मला 3 व्हॅल्यूज दिल्या. ओके, मग मी काय करत आहे बेटा, येत्या गोष्ट लक्षात बेटा. ओके, तो फंक्शनवर डिपेंड असतो की तो किती एक्स्ट्रीमम पॉईंट देऊ शकतो. फक्त एक लक्षात ठेवायचं. येत्या लक्षात. बघा अजून मी एकदा सांगतो, फंक्शन दिलेलं आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 पुट करायचे. ओके, मग एक्स्ट्रीमम पॉईंट्स करायचे. मग काय चेक करायचं, जर त्या एक्स्ट्रीमम पॉईंट्समध्ये ओके मग काय चेक करायचं, त्या फंक्शनचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. त्या फंक्शनचा डबल डेरिव्हेटिव्हमध्ये जर तो पॉईंट टाकल्यावर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येत असेल तर तो झाला पॉईंट ऑफ मिनिमा. त्या फंक्शनमध्ये सपोज डबल डेरिव्हेटिव्ह घालल्यानंतर तो पॉईंट टाकल्यानंतर निगेटिव्ह व्हॅल्यू येत असेल तर तो झाला पॉईंट ऑफ मॅक्सिमा. ओके, सपोज पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह घालल्यानंतर तो जर पॉईंट टाकला तर तो पॉईंट जर सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर 0 द्यायचं तर पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. ओके, आता असं काही नाही, एक्स इक्वल्स टू बी पण पॉईंट ऑफ मिनिमा किंवा इन्फ्लेक्शन राहू शकतो. मी जनरली कन्सिडर केलं. ओके, मी व्हॅल्यूज बी म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मी बीची व्हॅल्यू टाकल्यावर निगेटिव्ह व्हॅल्यू मी जनरली कन्सिडर केलं आहे बेटा. ओके, जनरली मी कन्सिडर केलं आहे. ॲक्च्युली आपल्याला डबल डेरिव्हेटिव्हमध्ये व्हॅल्यूज पुटअप करावं लागते. ओके, म्हणजे आपल्याला सपोज एखादा फंक्शन देऊन आहे ना एफ ऑफ एक्स. ओके, या एफ ऑफ एक्स फंक्शनचा मी डबल डेरिव्हेटिव्ह काढला. ओके, या डबल डेरिव्हेटिव्हमध्ये सपोज एक्स इक्वल्स टू मी आता ए पण टाकू शकतो, बी पण टाकू शकतो, सी पण टाकू शकतो. ओके, मग या 3 व्हॅल्यूज टाकल्यावर मला बघावं लागतं की कोणती व्हॅल्यू येत आहे. ए टाकल्यावर काय येत आहे, बी टाकल्यावर काय येत आहे, त्याच्यावरून डिपेंड आहे. ओके, जर ए टाकल्यावर जर पॉझिटिव्ह आली तर पॉईंट ऑफ मिनिमा. ओके, बी टाकल्यावर जर निगेटिव्ह आली तर पॉईंट ऑफ मॅक्सिमा. ओके, सी टाकल्यावर जर 0 आली तर पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. ओके, दिस इज द जनरल मेथड दॅट यू हॅव टू फॉलो. बघा अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ओके, आता आपण एक्झाम्पल्स या टॉपिकवर बघणं सुरू करू. म्हणजे तुमचे जे काही कॉन्सेप्ट नंतर तुम्हाला जे काही आता तुम्ही काही जनरली शिकला आहेत. ओके, हे कसं यूज करायचं. ओके, हे कसं यूज करायचं बघा, तुम्हाला आता समजून जाणारच. बघा मी स्क्रोल डाऊन करतो. अतिशय आहे आणि इझी आहे. म्हणजे तुम्हाला पेपर सपोर्ट म्हणू शकतो तो एक तर पॉईंट ऑफ एक्स्ट्रीमम काढा म्हणणार, किंवा मग तो ही कॅन आस्क वेदर चेक दिस इज द पॉईंट ऑफ मॅक्सिमा और मिनिमा और पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. तो काही पण करायला लावू शकतो आपल्याला. ओके, तर बघा आता आपण क्वेश्चन पहिला डिस्कस करूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ओके, तर बघा आपल्याला त्यांनी काय म्हटलं आहे, डिस्कस. ओके, ही आत्तापर्यंतची सर्व जनरल इन्फॉर्मेशन होती आणि दिस इज सफिशियंट. ओके, जनरल इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. बस त्याच जनरल इन्फॉर्मेशनचा आपल्याला यूज करून आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. ओके, डिस्कस द नेचर of equilibrium points of the following. बघा हा त्यांनी क्वेश्चन विचारला आहे. ओके, काय विचारलं आहे त्याने, डिस्कस द नेचर ऑफ इक्विलिब्रियम पॉईंट्स. ओके, म्हणजे त्या इक्विलिब्रियम पॉईंटचा आपल्याला नेचर सांगायचं आहे की पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे की पॉईंट ऑफ मिनिमा आहे की काय आहे. ओके, तर बघा सर्वप्रथम एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ओके, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू ओके 2x³ मायनस 3x² मायनस 36x + 2. ओके, दिस इज युअर गिवन फंक्शन. ठीक आहे, आता सर्वप्रथम काय करावं लागतं आपल्याला, त्यांनी नेचर विचारलं आहे. नेचर म्हणजे आपल्याला सांगायचं आहे की जे काही एक्स्ट्रीमम पॉईंट्स तुम्ही सर्वप्रथम फाइंड आउट करणार आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 पुट करून, तो पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे, मिनिमा आहे की काय आहे. ओके, सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला, बघा आपल्याला काय करायचं सर्वप्रथम या फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे df/dx. ओके, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन इक्वल्स टू काय पुट करायचं आहे 0. ठीक आहे, मग या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बघा मी इथे एफ ऑफ एक्स फंक्शन लिहून घेतो. ओके, किती आहे 2x³ मायनस 3x² मायनस 36x + 2.
आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, तर बघा 2 काय आहे कॉन्स्टंट, तर 2 बाहेर घेतला. आता एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x². ठीक आहे, मायनस 3 काय अगेन कॉन्स्टंट, 3 बाहेर घेतला. x² डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, मायनस 36 काय आहे कॉन्स्टंट, एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटू 1. ओके, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे काय आलं बघा, 3 दोन्ही 6, 6x². 3 दोन्ही 6, मायनस 6x मायनस 36. ओके, प्लस 0 लिहिला तरी काही हरकत नाही. ओके, हा झाला तुमचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. तर पुट करा 6x² मायनस 6x मायनस 36 इक्वल्स टू 0. दिस इज युअर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0. काही हरकत नाही. आता बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येतं का, 6 6 6 कॉमन निघतो का 6? बिलकुल निघतो 100%. बघा 6 जर मी कॉमन काढला तर हा झाला x². ओके, हा झाला मायनस x, हा झाला मायनस 6 इक्वल्स टू 0. जर कॉमन निघत असेल तर कॉमन काढायचं ना, कशाला कॅल्क्युलेशन्स वाढवायचे, कशाला 6 घेऊन आपण कॅल्क्युलेशन्स जास्त करायचे. कॉमन निघत असेल तर नक्की काढायचं आणि फेकून द्यायचं. आता बघा काय राहिला होता, हा 6 मी राईट हँड साईडला शिफ्ट करतो. देअरफॉर x² मायनस x मायनस 6 इक्वल्स टू 0/6. देअरफॉर x² मायनस x मायनस 6 0/6 0. कॉमन काढून फेकून द्यायचे, कॅल्क्युलेशन्स आपण वाढवत बसायचे नाही. आता बघा हा काय हो, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. काय हो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर सॉल्व करा क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघा x² मायनस एक्सला मी काय लिहू शकतो, बघा मायनस 3x प्लस 2x लिहू शकतो. मायनस 6 ॲज इट इक्वल्स टू 0. बघा या दोघांमध्ये काय कॉमन दिसते हो, x. शिल्लक काय राहिला हो, x मायनस 3. ओके ओके, हा x आहे ना. ओके, या दोघांमध्ये काय कॉमन निघते हो, 2. मग शिल्लक काय राहिला, x मायनस 3. बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे बाबा, हे सॉल्व करता आलं पाहिजे. ओके, आता बघा x मायनस 3 अगेन कॉमन. बघा आपण सेकंड ऑर्डर होमोजिनियस सेकंड ऑर्डरमध्ये हेच शिकलो आहे. ओके, बघा x मायनस 3 कॉमन काढला. ओके, मग शिल्लक काय राहिलं, x प्लस 2 इक्वल्स टू 0. ओके, x प्लस 2 इक्वल्स टू 0. देअरफॉर बघा आता x मायनस 3 इक्वल्स टू 0 अँड x प्लस 2 इक्वल्स टू अगेन 0. देअरफॉर x इक्वल्स टू 3 अँड x इक्वल्स टू मायनस 2. ओके, हे काय झालं व हे झाले एक्स्ट्रीमम पॉईंट्स. ओके, x इक्वल्स टू 3 अँड x इक्वल्स टू मायनस 2 आर एक्स्ट्रीमम पॉईंट्स किंवा व्हॅल्यूज, एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज ऑर पॉईंट्स. बघा पेपर सेटर तुम्हाला इथपर्यंत पण विचारू शकतो. तो काय क्वेश्चन मोल्ड करणार की सपोज आता क्वेश्चन कसा होता बघा, क्वेश्चन आहे. ओके, सपोज फंक्शन आता काय दिलेलं होतं आपल्याला, 2x³ मायनस 3x² मायनस 36x प्लस 2. ओके, फाइंड दी एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज ऑफ द गिवन फंक्शन. तर मग तुम्हाला कुठपर्यंत आन्सर फाइंड आउट करावं लागणार, इथपर्यंत. एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज म्हणजे इथपर्यंत. एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज म्हणजे काय करायचं, या फंक्शनचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 पुट करायचा आणि व्हॅल्यूज काढायचा. झालं, इथपर्यंत झालं. मग ते तुम्हाला ऑप्शन्स देणार. बघा a इक्वल्स टू बघा x इक्वल्स टू 3 x इक्वल्स टू मायनस 2. बी ऑप्शन राहणार x इक्वल्स टू 3 x इक्वल्स टू 2. ओके, सी ऑप्शन राहणार x इक्वल्स टू मायनस 3 x इक्वल्स टू मायनस 2. डी ऑप्शन राहणार x इक्वल्स टू मायनस 3. ओके, x इक्वल्स टू प्लस 2. कोणतं ऑप्शन बरोबर आहे, दिस इज द करेक्ट. कारण की x इक्वल्स टू 3 आणि x इक्वल्स टू मायनस 2 आपल्याला काय मिळालं, एक्स्ट्रीमम पॉईंट्स. बघा हा पण क्वेश्चन तो तुम्हाला विचारू शकतो. कारण की बघा हा 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारणारा आहे. काय करायचं आहे यामध्ये, जर त्यांनी एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज विचारलं, काय करायचं, जो काही दिलेला फंक्शन राहतो या फंक्शनचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह, त्या फंक्शनचा घ्यायचा डेरिव्हेटिव्ह. आपण साईडला डेरिव्हेटिव्ह घेतला. मग आता या डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर मला सो कॉमन दिसतो, मला कॅल्क्युलेशन्स इझी करायचे. मी म्हणून 6 कॉमन घेतला, त्याला राईट हँड साईडला शिफ्ट केला, हे इक्वेशन प्राप्त केलं. हे तर मला सेकंड ऑर्डर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसत आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करणे म्हणजे काय वाटी नवीचा खेळ आहे. ओके, मग मी मायनस एक्सला ॲडजस्ट केलं आणि मग हे 2 पॉईंट्स केले, इक्वल्स टू 0 पुट केलं आणि 2 पॉईंट्स काढले मी, x इक्वल्स टू 3 आणि x इक्वल्स मायनस 2. दीज आर एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज. इथपर्यंत पण पेपर सेटर आपल्याला क्वेश्चन विचारू शकतो. गिवन फंक्शन देणार आणि तू म्हणणार फाइंड द एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज ऑफ द गिवन फंक्शन आणि तुम्हाला 4 ऑप्शन्स राहणार. ओके, परंतु आता जो काही मी प्रश्न वर विचारला ना, डिस्कस द नेचर ऑफ द इक्विलिब्रियम ऑफ द पॉईंट्स. ओके, म्हणजे इक्विलिब्रियम म्हणजेच बेटा एक्स्ट्रीम पॉईंट्स. ओके,
ओके, आता आपल्याला नेचर विचारला आहे त्यांनी. काय विचारलं आहे व आपल्याला नेचर विचारला आहे. नेचर विचारला आहे म्हणजे आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे. तर बघा सर्वप्रथम काय करतो ना मी, आपल्याकडं फंक्शन आपल्याकडे फंक्शन काय होतं, आपल्याकडे फंक्शन होता एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 2x³ मायनस 3x², येतं लक्षात, मायनस 36x + 2. ओके ओके नाही, इथपर्यंतच ना. ओके, त्यानंतर काय केलं आपण, या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढलं होतं, ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह काय देते 6x² मायनस 6x मायनस 36. ओके, हा या फंक्शनचा काय होता हो डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे, काही हरकत नाही. आता बघा आता आपल्याला चेक करायचं आहे. ओके, आता बघा हा फंक्शन होता, हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होता. आता आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला या दोन व्हॅल्यूज पुटअप करून बघायच्या आहे. ओके, सर्वप्रथम आपलं एम काय राहणार ना, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बघा d2f/dx². ओके, म्हणजे याचा परत एक वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर बघा 6 इथे आहे, 6 आहे कॉन्स्टंट, x² डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, -6 कॉन्स्टंट आहे, -6 बाहेर, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, बघा 3 7 2 12x मायनस 6, या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, तर तो काही मी लिहित नाही. ठीक आहे, आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती मिळालं हो, d2f/dx² इक्वल्स टू 12x - 6. ठीक आहे, आत्ता एक पॉईंट पुट करा. ओके, आता बघा d2f/dx² यामध्ये आपण x इक्वल्स टू 3 पुट करूया. ओके, x इक्वल्स टू काय पुट करत आहोत आपण 3. बघा 12 गुणिला एक्सच्या जागी किती हो 3 मायनस 6, 12 12 बाजून 32 36, 36 मायनस 6 किती आले हो 30. 30 काय आहे पॉझिटिव्ह. जर सेकंड डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह येत असेल तर काय राहते हो, पॉइंट ऑफ मिनिमा. सेकंड डेरिव्हेटिव्ह ॲट x इक्वल्स टू 3 किती आला हो पॉझिटिव्ह. म्हणून x इक्वल्स टू 3 इज पॉइंट ऑफ मिनिमा. ओके, or x इक्वल्स टू 3 इज स्टेबल पॉइंट. एक तर स्टेबल पॉइंट म्हणू शकतो किंवा पॉइंट ऑफ मिनिमा. येत आहे लक्षात, असंच चेक करावं लागते बेटा. ओके, जर x इक्वल्स टू 3 पुट केल्यावर आपल्याला जर व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह येत असेल तर x इक्वल्स टू 3 काय झालं, पॉइंट ऑफ मिनिमा ऑर स्टेबल पॉइंट. नाव सी अबाउट द x इक्वल्स टू -2. ठीक आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे तर प्रेझेंटच आहे, d2f/dx² इक्वल्स टू बघा 12x - 6. आता या सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये काय पुट करूया आपण, x इक्वल्स टू -2. ठीक आहे, बघा 12 एक्सच्या जागी किती हो -2 -6, 12 2 24 -24 -6. अरे बापरे, हा आला बापरे -30 आला. आणि -30 काय आहे हो, अरे बाबा हा निगेटिव्ह आहे ना. सेकंड डेरिव्हेटिव्ह काय येतं याचा निगेटिव्ह. जर फंक्शनचा सेकंड डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर जर व्हॅल्यू जर निगेटिव्ह येत असेल तर x इक्वल्स टू -2 काय बनला हो, पॉइंट ऑफ मॅक्सिमा. और x इक्वल्स टू -2 इज अनस्टेबल पॉइंट. विच पॉइंट, अनस्टेबल पॉइंट. येत आहे लक्षात. अशा प्रकारे आपली धून चालली पाहिजे. ओके, बघा परत हा एक्झाम्पल एकदा मी परत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या लोकांना नाही समजला त्यांनी परत एकदा बघण्याचा प्रयत्न करा. बघा काही नाही हो, अतिशय सिंपल आहे, अतिशय सिंपल आहे. बघा क्वेश्चन सोडून द्या, क्वेश्चनकडे लक्ष नका देऊ. सपोज हा गिवन फंक्शन आहे. ओके, गिवन फंक्शन आहे. ओके, आपण एक्स्ट्रीमम पॉईंट्स आणि ते एक्स्ट्रीमम पॉईंट्स कोणते पॉईंट्स आहे याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. तर मी काय केलं, आपल्याला जर एक्स्ट्रीमम पॉईंट्स काढायचे असेल तर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि इक्वल्स टू 0 पुट करायचा. इथपर्यंत माहीत होतं मला. मग मी हा घेतला गिवन फंक्शन, हा गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घातला, डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू मी 0 पुट केलं. मग मला असं लक्षात येत होतं की जो काही मी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला त्याच्यात मला 6 कॉमन दिसत होता. मग मला जर माझी कॅल्क्युलेशन्स मिनिमाइज करायचे असेल तर मी 6 कॉमन काढून घेतला आणि राईट हँड साईडला शिफ्ट केला. मग मी हा घेतला, हा मिळाला. मग हा तर मला क्वाड्रॅटिक इक्वेशन वाटतो. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे आपण सरळ 8वी 9वीत जम्प केलं. मग आपण काय केलं होतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केला आणि 2 व्हॅल्यूज काढल्या. काही हरकत नाही. ओके, आणि इथपर्यंत पण पेपर सेटर कसा क्वेश्चन विचारू शकतो मी इथे तुम्हाला लिहून दिलेला आहे. ओके, तो म्हणू शकतो गिवन फंक्शन दिला अँड फाइंड आउट द एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज ऑफ द गिवन फंक्शन.
4 ऑप्शन्स देणार. ओके, मग ठीक आहे. परंतु आपल्याला मग शिकायचं होतं जे काय आपण एक्स्ट्रीमम पॉईंट्स काढले ते पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे की पॉईंट ऑफ मिनिमा आहे. ठीक आहे, मग आपला गिवन फंक्शन होता, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण आपल्याकडे होता. मग मी काय केलं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण काढून घेतला, कारण की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जरूरत आहे मला. हा बघा, हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये मी x=3 पुट केला. मग माझ्या असं लक्षात आलं का सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. मग जर x=3 पुट केल्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते असेल तर x=3 काय होतो, पॉईंट ऑफ मिनिमा ऑर स्टेबल पॉईंट. ओके, ठीक आहे. म्हणजे 3 बद्दल मला पूर्ण कल्पना आली होती का हा बा पॉईंट ऑफ मिनिमा आहे किंवा स्टेबल पॉईंट आहे. मग मला आता -2 बद्दल पण शंका होती. मग मी काय केलं, त्याला सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये x=-2 पुट केलं. मग माझ्या असं लक्षात आलं की निगेटिव्ह येत आहे. मग x=-2 पुट केल्यानंतर जर निगेटिव्ह व्हॅल्यू देत असेल तर तो काय झाला, पॉईंट ऑफ मॅक्सिमा ऑर अनस्टेबल पॉईंट. अनस्टेबल पॉईंट इथं लक्षात. बघा, या लेक्चरमध्ये आपण हेच शिकणार आहोत. एकतर एक्स्ट्रीमम फाइंड आउट करा, एक्स्ट्रीमम पॉईंट्स किंवा एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज फाइंड आउट करा, किंवा मग ते व्हॅल्यूज फाइंड आउट केल्यानंतर चेक करा वेदर इट इज पॉईंट ऑफ मॅक्सिमा ऑर मिनिमा. ओके, आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये, ओके, या पुढल्या लेक्चरमध्ये याचा थोडा ॲप्लिकेशन आहे. ओके, लिनियर हार्मोनिक ऑसिलेटरवर ॲप्लिकेशन आहे, तो शिकण्याचा प्रयत्न करूया. ओके, तर बघा, आपण पुन्हा या लेक्चरमध्ये काही एक्झाम्पल डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक्झाम्पल नंबर दुसरा डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. बघा, ओके, आता बघा, एक मी फंक्शन घेतो f(x)=x³ - 3x+3. ओके, सोल्युशन म्हणजे काय फाइंड आउट करायचं, दोन्ही फाइंड आउट करूया. आपण दोन्ही फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. एक फंक्शन दिलेलं आहे. सर्वप्रथम आपण एक्स्ट्रीमम पॉईंट्स फाइंड आउट करूया आणि त्यानंतर मग ते जे काही आपण एक्स्ट्रीमम पॉईंट्स फाइंड आउट केले, ओके, त्यांचा मग आपण परत आपल्याला शोधायचं आहे की ते जे काही एक्स्ट्रीमम पॉईंट आहे त्यापैकी कोणता पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे किंवा कोणता पॉईंट ऑफ मिनिमा आहे. ओके, किंवा कोणता पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन आहे. ठीक नाही, तिन्ही कंडिशन्स मे बी राहू शकतो. ओके, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आपण सगळंच म्हणजे एकाच क्वेश्चनमध्ये सगळं डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ओके, कारण की एक्झाममध्ये काही पण येऊ शकतो. मे बी दे कॅन आस्क द एक्स्ट्रीमम पॉईंट्स, ओके, और मे बी दे कॅन आस्क टू चेंज द नेचर. ओके, नेचर, ओके, त्या एक्स्ट्रीमम पॉईंट्सचं नेचर फाइंड आउट करणे म्हणजे पॉईंट ऑफ मॅक्सिमा किंवा पॉईंट ऑफ मिनिमा, काही हरकत नाही. ठीक आहे. ओके, आता बघा, सर्वप्रथम पॉईंट ऑफ एक्स्ट्रीमम पॉईंट्स जेव्हा आपण फाइंड आउट करायला जातो तेव्हा काय करतो, आपण गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू x = काय करतो, 0 पुट करतो. ठीक आहे. मग आता मी घेतो इथं गिवन फंक्शन x³ - 3x+3. ओके, दिस इज आवर गिवन फंक्शन. या फंक्शनला काय करायचं, हो, डिफरन्शिएट करायचं आहे. ठीक आहे. ओके, एकदा डिफरन्शिएट केलं, बघा, x³ डेरिव्हेटिव्ह 3x². ठीक आहे. आता इथे बघा, -3 काय आहे, कॉन्स्टंट ऑलवेज बाहेर घ्यायचा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. ठीक आहे. मग काय झालं टोटल डेरिव्हेटिव्ह, 3x² - 3. दिस इज युअर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आपण काय फाइंड आउट केलं, गिवन फंक्शन आपल्याला दिलं होता, गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दिला. मग आता d/dx ची व्हॅल्यू आपण इथे पुट करूया, 3x² - 3 = 0. ठीक आहे. हीच कंडिशन आहे ना, मी हीच कंडिशन शिकवली की फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह = 0 पुट करायचं. ठीक आहे. याने काय होतं ना, आपल्याला एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतात. ठीक आहे. आता बघा, आता लक्षात येत आहे की इथे 3 कॉमन आहे, 3 कॉमन घेतला, x² - 1 = 0. जर टर्म्स कॉमन निघत असेल तर कॉमन करा, कॅल्क्युलेशन्स मिनिमाइज होतात, भरपूर सारे कॅल्क्युलेशन्स मिनिमाइज होतात. बघा, therefore x² - 1 = 0 / 3 आणि 0 / समथिंग राहिलं तर काय होते, हो, ऑलवेज 0. ओके, therefore x² = 1. आहे की नाही, -1 आपण राईट हँड साईडला शिफ्ट केला तर मायनसचा प्लस झाला. ओके, आता बघा, therefore x = +1. ओके, अँड x = -1. कळालं? इथपर्यंत काही नाही. म्हणजे किती पॉईंट्स निघाले, हो, एक्स्ट्रीमम्स 2 पॉईंट. ओके, x = 1 आणि x = -1. ओके, पेपर सेटर इथपर्यंत पण आपल्याला विचारू शकतो, तो ऑप्शन्स देणार, x = +-1, b x = फक्त +-2, c x = +-3, d x = +-4. दिस इज द राईट आन्सर. तो इथपर्यंत पण विचारू शकतो मी, जसं की तुम्हाला वरच्या एक्झाम्पलमध्ये पण सांगितलं
की पेपर सेटर तुम्हाला एक्स्ट्रीमम पॉईंट्सपर्यंत पण विचारू शकतो. इथे लक्षात x इक्वल्स टू +-1 हे झाले एक्स्ट्रीमम पॉईंट्स. मग आता या एक्स्ट्रीमम पॉईंट्समध्ये आपल्याला चेक करायचं आहे की कोणता पॉईंट ऑफ मॅक्सिमा आहे की कोणता पॉईंट ऑफ मिनिमा आहे. काही हरकत नाही. मग त्यासाठी काय करतो आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतो. ओके, तर बघा आपल्याकडं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी अवेलेबल आहे df/dx इक्वल्स टू 3x² - 3. हा काय झाला आपला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. तर याचा जर आपण पुन्हा जर एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो होते सेकंड डेरिव्हेटिव्ह. तर त्याला कसं लिहायचं d2f/dx². इथे लक्षात फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. तर आपल्याला आता कशाची चिंता पडली हो सेकंड डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, बघा इथे बघा सेकंड डेरिव्हेटिव्ह 3 काय हो कॉन्स्टंट 3 बाहेर x² डेरिव्हेटिव्ह 2x -3 काय कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, 3 2 6x. ओके, देअरफॉर वी हॅव सेकंड डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 6 टाइम x. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, आपण सेकंड डेरिव्हेटिव्हपर्यंत पोहोचलो. आता बघा आता या सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला एक्स्ट्रीमम पॉईंट्स पुटअप करून बघायचे आहे. बघा सेकंड डेरिव्हेटिव्ह. ओके, तर सर्वप्रथम आपण x इक्वल्स टू +1 पुट करूया. ओके, इक्वल्स टू 6. एक्सच्या जागी किती हो 1. 6 × 1 6 म्हणजे काय आलं पॉझिटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह x इक्वल्स टू 1 केल्यावर काय आलं हो पॉझिटिव्ह. जर सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुट केल्यावर जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येत असेल तर x इक्वल्स टू 1 इज पॉइंट ऑफ मिनिमा और x इक्वल्स टू 1 इज unstable point. Which point? Stable point. Up to this point clear. आता मग सेकंड पॉईंट चेक करूया x इक्वल्स टू -1. तर बघा सेकंड डेरिव्हेटिव्ह df/dx². x इक्वल्स टू किती हो -1. काय व्हॅल्यू आहे आपल्याकडं 6 × x ठिकाणी -1. बघा इथे व्हॅल्यू पुट करत आहे आपण. देअरफॉर -6 व्हॅल्यू काय आली हो निगेटिव्ह. म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह केल्यानंतर मग मी जेव्हा x इक्वल्स टू इथे -1 लिहावं लागलं ना. हां, -1 जेव्हा मी पुट करत आहे तर तेव्हा मला कोणती व्हॅल्यू मिळत आहे हो निगेटिव्ह. मग जर मला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळत असेल तर मला म्हणावं लागलं x इक्वल्स टू -1 इज पॉइंट ऑफ मॅक्सिमा or x equals to -1 is unstable point. Which point? Unstable point. इतका सिंपल हा होता आपला क्वेश्चन. आहे काय मध्ये काहीच म्हणजे मोठी गोष्ट काहीच नाही आहे. इथे लक्षात बेटा अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व करा. आता आपण जे काही घेत आहे ना याच्यामध्ये 2 एक्झाम्पल्स इन्क्लूड आहे. एकतर आपण एक्स्ट्रीमम पॉईंट्स पण काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यानंतर ते एक्स्ट्रीमम पॉईंट्स आपण चेक करत आहे. ओके, वेदर इट इज पॉईंट ऑफ मिनिमा और पॉईंट ऑफ मॅक्सिमा. इथंही लक्षात बेटा तुमच्या. ओके, तर बघा परत आपण काही एक्झाम्पल डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा एक्झाम्पल 2 झाले. आता आपण एक्झाम्पल नंबर 3 डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा आपल्याला गिवन फंक्शन दिलेलं आहे बेटा f(x) इक्वल्स टू. आता बघा फंक्शन f(x) मध्येच नाही राहू शकत, वायमध्ये टीमध्ये झेडमध्ये काही राहू शकतो. इथे लक्षात. आता मी फक्त एक्स व्हेरिएबल्सचे फंक्शन घेऊन राहिलो, पण एक्झाममध्ये तुम्हाला काही पण विचारू शकतो. एक्स व्हेरिएबल वाय व्हेरिएबल झेड व्हेरिएबल त्यांची मर्जी बाबा. ओके, बघा x³ - 3x² + 3x. This is your given function and our aim is to find first of all the extremum values of this function. Then after that we have to check whether that extremum value is point of maxima, minima or point of inflection. आता आपण जे काही वरचे 2 एक्झाम्पल्स बघितले तिथं आपल्याला पॉईंट ऑफ मॅक्सिमा आणि मिनिमाच भेटला. परंतु असं थोडी आहे ना की प्रत्येकदा आपल्याला पॉईंट ऑफ मॅक्सिमा किंवा मिनिमाच मिळणार. मे बी पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन राहू शकतो. पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शनसाठी तुम्हाला कंडिशन माहीत पाहिजे. काय कंडिशन आहे हो? सेकंड डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर त्यामध्ये जेव्हा आपण एक्स्ट्रीमम पॉईंट्स टाकतो, जर तो सेकंड डेरिव्हेटिव्ह जर 0 आला तर त्या पॉईंटला काय म्हणू आपण? पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. ठीक आहे बाबा. हे बघा हा झाला तुमचा फंक्शन. तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इक्वल्स टू 0 पुट करायचा. दिस इज युअर फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, मग मी माझा गिवन फंक्शन घेऊन घेतो. सर्वप्रथम काय आहे हो? x³ - 3x² + 3 टाइम्स x. काही हरकत नाही. या फंक्शनचा मला घ्यायचा आहे डेरिव्हेटिव्ह. x³ चा डेरिव्हेटिव्ह
3x² मायनस 3x² चा डेरिव्हेटिव्ह बघा, 3 कॉन्स्टंट आहे, 3 बाहेर घेतला. आता ब्रॅकेटमध्ये मला x² चा डेरिव्हेटिव्ह, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3 कॉन्स्टंट आहे, 3 बाहेर घेतला, x चा डेरिव्हेटिव्ह 1 असं करायचं. ओके, देअरफॉर 3x², 3 दोन्ही 6x प्लस 3, नो प्रॉब्लेम. दिस इज युअर df by dx. Got it? Now I am going to put this df by dx in the left hand side of this equation number 1. Therefore 3x² minus 6x plus 3. Got it? Equals to 0. ठीक आहे. परत बघा, तुम्हाला लेफ्ट हँड साईडच्या इक्वेशनमध्ये 3 कॉमन दिसतो आणि मी पहिलेच बोलून ठेवला आहे, कॉमन दिसत असेल तर काढून टाका, इक्वेशन मिनिमाइज करा आणि कॅल्क्युलेशन मिनिमाइज करा. बघा, मी 3 कॉमन काढला तर काय शिल्लक राहिलं हो, x² मायनस 2x प्लस 1 equals to 0. Therefore x² minus 2x plus 1 equals to 0/3. 0. 0 by something always 0. 0 by something always 0. काही हरकत नाही बाबा. तर बघा आता x² minus x plus 1 equals to 0. Therefore इथे काय कॉमन दिसते मला, x. मग शिल्लक काय राहिलं, x minus 1. आता इथे काय कॉमन काढलं मी, -1. शिल्लक काय राहिलं, x minus 1 equals to 0. क्वाड्रॅटिक इक्वेशनच सॉल्व करत आहे मी, काही मोठी गोष्ट करतच नाही आहे मी, 8वी 9वीतलीच गोष्ट करत आहे इथे. ओके, तर बघा मग आता इथे x minus 1, इथे x minus 1 मला कॉमन दिसत आहे, तर मग शिल्लक काय राहणार, हा x हा -1 equals to 0. Therefore x minus 1 equals to 0 and x minus 1 equals to x minus 1, एक मिनिट, x minus 1 equals to 0. Therefore x equals to 1 and x equals to 1. बघा, रूट्स कसे आले हो, रियल. रूट्स कसे आले, रियल बट इक्वल, आहे की नाही, रियल बट इक्वल. ठीक आहे, म्हणजे x इक्वल्स टू 1च आलं, x इक्वल्स टू 1. ओके, हे झालं बेटा एक्स्ट्रीमम व्हॅल्यू, की नाही, एक्स्ट्रीमम व्हॅल्यू. काही हरकत नाही. ठीक आहे, एक्स्ट्रीमम व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता आपल्याला x इक्वल्स टू 1च लिहावं लागेल ना, इथं 2 व्हॅल्यूज नाही आला, दोन्ही पण व्हॅल्यू 1 आली, म्हणून आपल्याला फक्त एकच व्हॅल्यू चेक करायचं आहे. जर x इक्वल्स टू 1 आणि x इक्वल्स 2 आली असती तर दोन्ही व्हॅल्यू आपण सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये चेक केल्या असतात, परंतु ते एकच व्हॅल्यू आली, मग काय बिहायची गरजच नाही. एक व्हॅल्यू ते एक व्हॅल्यू, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही ना. ओके, काही हरकत नाही बाबा, सर तुम्ही म्हणसान तसं. ठीक आहे, मग आता काय करावं लागणार आपल्याला, एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज फाइंड आउट केला. आपला आता एम काय आहे हो, की या पॉईंटचं नेचर चेक करायचं आहे आपल्याला. तर नेचर चेक करायसाठी काय करावं लागतं, सेकंड डेरिव्हेटिव्ह. बघा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. काय आहे हो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, df by dx इक्वल्स टू 3x² minus 6x plus 3. This is our फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. नाव सेकंड डेरिव्हेटिव्ह d2f by dx². बघा, 3 कॉन्स्टंट 3 बाहेर, ब्रॅकेट x² चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 6 कॉन्स्टंट, ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1. देअरफॉर 3 दोन्ही 6x minus 6. काही हरकत नाही बाबा, तुम्ही म्हणसान तसं. देअरफॉर सेकंड डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 6x minus 6. आता या सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला काय पुट करायचं आहे हो, आपला पॉईंट पुट करून बघायचा आहे. देअरफॉर x इक्वल्स टू किती आहे आपल्याकडे, 1. देअरफॉर 6 एक्सच्या जागी 1 मायनस 6, 6 into 1 6, 6 minus 6 0. ओहो, दिस इज द थर्ड केस. इफ द सेकंड डेरिव्हेटिव्ह आफ्टर पुटिंग द व्हॅल्यू x इक्वल्स टू 1 कमिंग 0, that means x equals to 1 is point of inflection. Point of inflection. त्या लक्षात बघा, आपण तिन्ही प्रकारचे नेचर आपण चेक केलेलं आहे. आलं लक्षात, पॉईंट ऑफ मॅक्सिमा, पॉईंट ऑफ मिनिमा और पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. येत आहे बाबा लक्षात. ठीक आहे, आता बघा या लेक्चरचं आपण लास्ट एक्झाम्पल बघूया, त्यानंतर हा लेक्चर आपण इथे थांबवून देऊया. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 4. दिस विल बी द लास्ट. व्हॉट इज युअर फंक्शन, f of x equals to x³ ओके प्लस 3x प्लस 3 सोल्युशन. ओके, आपण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये काय करताय, सर्वप्रथम आपण एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज काढताय किंवा एक्स्ट्रीमम पॉईंट्स काढताय, नंतर मग त्या एक्स्ट्रीमम पॉईंट्स किंवा व्हॅल्यूचा आपण नेचर चेक करताय. काही हरकत नाही. तर काय करायचं हो, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0. दिस इज अवर कंडिशन टू फाइंड द एक्स्ट्रीमम पॉईंट्स.
Therefore, what is your given function? Sir, x cube plus 3x plus 3. Then make the first derivative. x cube चा derivative 3x square. 3 constant बाहेर, x चा derivative 1. Therefore, 3x square plus 3. Got it? Now see. Put your differentiation here. 3x square plus 3 equals to 0. What common? 3 commons. What remains? X square plus 1 equals to 0. Common निघाला तर बाहेर काढायचं. Therefore, x square plus 1 equals to 0 by 3, 0. Therefore, x square equals to minus 1. Oh ho! X square equals to minus 1. Therefore, x square equals to minus 1 ला काय लिहू शकतो? I चा square. Therefore, x equals to plus minus I. That is, x equals to plus I and x equals to minus I. अरे बापरे! जर रूट्स जर कॉम्प्लेक्स येत असेल, so for this we can't find point of maxima or minima. असं जर भानगड आली तर बाबा आपण त्याचं नेचर चेकच नाही करू शकत. व्हॅल्यूज रिअल पाहिजे, ही एक कंडिशन आहे. इथं लक्षात नोट लिहून घेतो. टू चेक पॉइंट ऑफ मॅक्सिमा और मिनिमा, रूट्स should be real in nature, not complex. important note असाही एक्झाम्पल ते एक्झाममध्ये देऊ शकतात. मग आपली तिथे फजिती नको व्हायला म्हणून इम्पॉर्टंट 4 स्टार रेटेड नोट. येत आहे लक्षात बाबांनो. जर रूट्स फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 पुट केलं, जर आपल्याकडे रूट्स जर कॉम्प्लेक्स असेल तर वी कांट डिफाईन द पॉईंट्स. वी आर अनेबल टू फाइंड द वेदर द पॉईंट्स आर मॅक्सिमा और मिनिमा, वेदर दे आर स्टेबल और अनस्टेबल. इथे गाडी स्टॉप झाली. ओके, टू चेक द पॉईंट ऑफ मॅक्सिमा और मिनिमा वी नीड अ रिअल रूट्स इन नेचर. ही कंडिशन आहे बेटा, ही झाली बेटा कंडिशन. ओके बेटा, तर बघा अशा प्रकारचा आपला मॅक्सिमा मिनिमावरचा लेक्चर होता. पुढल्या लेक्चरमध्ये आता आपल्याला जो काही सेटमध्ये एक्झाम्पल बघितलं आहे मी की ते फंक्शन देतात, त्या फंक्शनचं मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा त्या फंक्शनचं मिनिमम व्हॅल्यू आपल्याला विचारतात. ओके, तो एक कॉन्सेप्ट शिकायचा आहे. अजून लिनियर हार्मोनिक ऑसिलेशनचा पण एक कॉन्सेप्ट आहे. मे बी सेकंड लेक्चर नंतरही एक मे बी यावर तिसरा लेक्चर पण बनवू शकतो आपण. ओके, मे बी जर मला वाटलं जर कंटेंट जर पुढल्या लेक्चरमध्ये जर क्लिअर नाही झाला ते यावर आपल्याला एक लेक्चर आणखी वाढवा लागणार. ओके, परंतु जे काही घेईन आपण तो डिटेलमध्ये आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.